स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70 वर्ष एकाच धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली सुरू होती. विद्यार्थ्याच्या आवडी-निवडीनुसार शिक्षण मिळावं या पद्धतीने NEPची रचना आहे. मुळामध्ये शिक्षकांमध्ये एक जर पाहिलं तर याचं कारण म्हणजे थोडंसं स्ट्रेसफुल होतं, कारण शिक्षकांची संख्या गेल्या 10-1 वर्षामध्ये अत्यंत रोडावलेली. मानसिकता बदलून जर ह्या सर्व गोष्टींचा जर आपण स्वीकार केला तर मुलांच्या दृष्टीने ते जास्त चांगलं आहे. विशेषतः शिक्षक समूहाने तो केला पाहिजे. आपण नवीन पिढी घडवतोय जी राष्ट्राला उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीच्या वैचारिक भूमीतून जर आपण गेलो तर मला असं वाटतं की दोघांच्या दृष्टीने विन विन सिच्युएशन. आपलं ज्ञान हे बऱ्याच वेळा पुस्तकी राहिलेलं आहे आणि पुस्तकी ज्ञान जे आहे आणि बाहेर जे जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की ज्याची अपेक्षा आहे किंवा जे गरजेचं आहे ते आपल्या या पुस्तकाशी तर आलेली नाही. इतर समूहाबरोबर काम कराल त्यामुळे आपल्यातल्या त्रुटी कळतील, त्यांच्याकडच्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळतील आणि मग ती जेव्हा देवाणघेवाण होईल तेव्हा जे अपेक्षित यश आहे किंवा अपेक्षित गोष्टी आहेत त्या करिक्युलममध्ये येतील. त्या करिक्युलमच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थी घडवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नमस्कार, मी राहुल शिंदे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण हा देशाच्या विकासाचा पाया आहे आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. याच बदलांबाबत आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने जी सुकाणू समिती स्थापन केली होती, या सुकाणू समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन करमळकर सर आहेत. नितीन करमळकर सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले आहेत. अनेक शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या समित्यांवर आणि संस्थांवरती ते काम करत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सुरुवात झाली, आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण अजूनही लोकांना NEP म्हणजे काय हे फारसं माहिती नाही. तर NEP ची गरज का निर्माण झाली आणि त्याची अंमलबजावणी जी होते आहे त्यातून काय बदल होणार आहेत, काय सांगाल? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण साधारणपणे 2020 मध्ये आलं, पण त्याच्या आधी साधारण 2014 पासून विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही त्रुटी त्यांना जाणवल्या त्याच्या आधारे एक समिती काम करत होती. सुब्रमण्यम म्हणून त्यावेळेचे जे रिटायर्ड सचिव होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती नेमली होती. याचं कारण म्हणजे बेसिकली स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70 वर्ष एकाच धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली सुरू होती. काही घडलं नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये जो काही आपला कॉलोनियल प्रभाव होता मोठ्या प्रमाणात आणि त्याचा सर्वांचा विचार करून साधारणपणे एक 2-4 समित्यांनी त्याच्यावर आधी काही काम केलं होतं. राधाकृष्ण समिती असेल, कोठारी समिती असेल, त्याच्यानंतर मनमोहन सिंग जेव्हा UGC अध्यक्ष होते त्यांच्या काळामध्ये राईट टू एज्युकेशन आलं. पण राईट टू एज्युकेशन जरी आलं तर राईट एज्युकेशन काय आहे ही संकल्पना फार विचारात घेतली गेली नव्हती आणि त्यामुळं साधारणपणे या समितीचं जे म्हटलं सुब्रमण्यम समिती जी होती त्यांनी जो काही रिपोर्ट 2017 मध्ये दिला आणि त्याच्या बेसिसवर मग आणखीन एक समिती जी कस्तुरीरंगनच्या अध्यक्षतेखाली आणली. याची पार्श्वभूमी अशी होती की शिक्षण वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विखुरलेलं होतं आणि त्यामुळं आपण ज्याला म्हणतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विद्यार्थ्याचा जर विकास व्हायचा असेल तर एका एका ठराविक पठडीमध्ये किंवा ठराविक साधने कंपार्टमेंटमध्ये तो न राहता त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या भिंती ज्या आहेत वेगवेगळ्या, आपण ज्या म्हणतो ना सायन्स, टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज, नंतर आणखीन काय इंटर डिसिप्लिनरी वेगवेगळे पण, तर असं न करता सर्वांगीण जर विकास तर सर्व अंगानं त्याला या सर्व या वेगवेगळे डिसिप्लिनच्या ह्याच्यातली माहिती त्याला मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण पूर्वी प्रयत्न करून पाहिले, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणली, पण
त्या ज्या पद्धतीनं ती अंमलात आणायला पाहिजे होती तशी गेली नाही. त्याची कारणं अनेक होती. टाईम टेबलचे लोकांनी इश्यू सांगितले. मुळात मानसिकतेतला बदल जो अपेक्षित होतो तो घडला नाही आणि त्यामुळं अशी सिस्टम आणून तो सुद्धा तसा मॉल किंवा कॅफेटेरिया टाइप अप्रोच होता, की मुलाला जे आवडेल ते त्याने घ्यावं. अशा पद्धतीने ती क्रेडिट्सची रचना होती. पण ते घडलं नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं, की आता जी काही एन-ई-पी आणलेली आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्याला म्हणतो, की व्होकेशनल एज्युकेशन असेल, स्किलिंग असेल, प्रोफेशनल एज्युकेशन असेल आणि पुन्हा राष्ट्रीयत्वाशी निगडीत ज्या काही विषय आहेत बेसिकली आपलं अ, अ, चांगली मूल्य, नीतिमूल्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला पाहिजे किंवा भारतीय ज्ञानसंपदा, परंपरा ज्याला म्हटलं जातं, त्यातल्या काही भाग आला पाहिजे. हे सगळे त्यांनी एकत्रित ज्याला असं म्हणतो, की एम्बेड केलं गेलेलं आहे. आता पर्यायच नाही, की तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला या या पूर्वी जे पठडीबंद शिक्षण होतं त्याच्याऐवजी या पद्धतीनं जावं लागेल आणि ते करत असताना त्याच्या प्रचंड मोठा चॉईस दिला गेला. म्हणजे आपण बघितलं तर त्याची जी डिव्हिजन आहे मेजर, मायनर, स्किल बेस्ड कोर्सेस, ऑन जॉब ट्रेनिंग किंवा आय-के-एस असेल, अनेकविध भाषा असेल वगैरे. तर त्या पद्धतीनं साधारणपणे त्याची रचना केल्यामुळं मी सायन्सचा ग्रॅज्युएट होत असताना मला सोशल सायन्सचा सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो. इंजिनिअरिंग करत असताना परफॉर्मिंग आर्ट्सही काही मी क्रेडिट अक्वायर करू शकतो. आणि पूर्वी एखाद्या ह्याच्यात पण ढकललं गेलो स्ट्रीममध्ये, की बाकी सगळ्या स्ट्रीमपासून आपण वंचित राहायचो. तर ती जी काही प्रणाली होती त्यातनं थोडासा सुखकर असा मार्ग काढला गेलेला आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्याच्या आवडी-निवडीनुसार शिक्षण मिळावं, या पद्धतीने एन-ई-पीची रचना आहे. 2020 मध्ये जरी आली तर नंतर आला कोविड आणि दुसरं जरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असली, तरी एज्युकेशन शिक्षण हे इन द कन्करंट लिस्ट ऑफ स्टेट आणि त्यामुळे सर्व स्टेटनी ते ॲक्सेप्ट केली असंही नाहीये. महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी 2023 मध्ये सुरू झाली आणि त्यावेळच्या राज्यपाल महोदयांनी जी काही सुकाणू समिती नेमली गेली, त्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढे जातोय. अ, तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रात सुकाणू समिती म्हणून स्थापन झाली. पण इतर राज्यांच्या तुलनेत एन-ई-पी अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठे आहे? आणि त्यात सुकाणू समितीचा नेमका रोल काय होता? कारण अ, अंमलबजावणी करणं हे किती जिकरीचं आहे हे गेल्या 3 वर्षांपासून आपण पाहतो आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या सूचना, अध्यादेश प्रसिद्ध केले गेले. परंतु अजूनही त्यात स्पष्टता फार दिसत नाही. त्यासाठी आणखी काय करावं लागेल? काय सांगाल? मुळामध्ये मी की इतर राज्यांपेक्षा काही प्रमाणात आपण उजवे होतो, की अ, अधांतरी न सोडून देता एखाद्या समितीच्या माध्यमातून, सुकाणू समितीच्या माध्यमातून चर्चा, विस्तृतपणे जनजागृती करून त्याच्या माध्यमातून बदल सुचवणे. मुळामध्ये जेव्हा एखादा बदल सुचवला जातो, की लोकांचा मानसिकता पटकन तो ॲक्सेप्ट करण्याची नसते आणि त्यामुळं तो विरोध कमी करण्याची, त्याची धार कमी करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं, की समितीचं असणं अत्यंत गरजेचं होतं. समितीने काय केलं? समितीनं बेसिकली अनेकविध चर्चा केल्या आणि ते चर्चा करत असताना यातले जे काही आपण भागधारक म्हणू किंवा स्टेक होल्डर्स म्हणूया, ज्याच्यामध्ये अगदी कुलगुरूंपासून कुलसचिव असतील, ॲडमिनिस्ट्रेशनचा पण पार्ट आहे, त्यामुळं कुलसचिव असतील, डीन्स असतात, अ, त्याबरोबर प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत आणि मग विद्यार्थी. या सगळ्यांच्या बाबतीत अशा सर्व घटकांबरोबर चर्चा करून आणि हे करत असताना काही गोष्टी थोपल्या गेल्या अशा पद्धतीनं न आणता, कारण यू-जी-सी कडून गाईडलाईन्स येत होत्या. तिथे काही वेगळं आणि पुन्हा काही करायची गरज नव्हती. पण तरी सुद्धा एक फ्लेक्सिबिलिटी ज्याला असं म्हणतो, की लवचिकता आपण त्याच्यात या माध्यमातून चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याप्रमाणे त्याच्यामध्ये योग्य ते बदलही केले. जसं आता यू-जी-सी सांगते, की 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम 120 क्रेडिटचा असावा आणि 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम हा 160 क्रेडिटचा असावा.
पण इथली मानसिकता वेगळी होती. तर पूर्वीच्याच गोष्टी कशा बसवायच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे आपण त्यांना एक थोडीशी विंडो, थोडीशी फ्लेक्सिबिलिटी दिली. 120 च्या ऐवजी 120 ते 132, 160 ते 176 अशा पद्धतीनं त्यांच्या समस्यांचा विचार करून निराकरण करण्याच्या दृष्टीनं आपण त्यांना ती जागा किंवा स्पेस प्रोव्हाईड केली. त्यामुळे ॲक्सेप्टन्स बऱ्यापैकी चांगला झाला त्याच्यामध्ये. दुसरं आपण प्रयोग म्हणून पहिल्यांदा फक्त जी ऑटोनॉमस कॉलेजेस, स्वायत्त महाविद्यालय जी महाराष्ट्रामध्ये त्या काळात जी होती साधारणपणे इंजिनिअरिंगमध्ये स्वायत्तता जास्त मिळाली होती आणि इतर ह्याच्यामध्ये सुरुवात झालेली होती. तर अशा 150 साधारणपणे 90 एक इंजिनिअरिंग कॉलेज उरलेल्या ज्याला आपण म्हणतो की ट्रॅडिशनल कोर्सेस चालवणाऱ्या ज्या कॉलेजेस आहेत ऑटोनॉमस, यांच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट म्हणून म्हणजे एक आपण प्रयोग म्हणून आपण त्याच्यामध्ये सुरुवात केली. पॅन महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व अफिलिएटेड कॉलेजमध्ये न सुरू करता या प्रयोगाच्या अनुभवातून काही आणखीन काही आपल्याला कळतील त्रुटी किंवा काही समस्या ह्या आपल्याला पुढे येतील आणि मग त्याला उत्तर देत आपण पॅन महाराष्ट्र जाऊ अशा पद्धतीने आपण केलं. आणि त्यानुसार या चर्चेच्या माध्यमातून ज्याला आपण गव्हर्नमेंट रिझर्वेशन म्हणतो, GR वगैरे 2-3 GR त्याच्यातून निर्माण झाले, ज्याला आपण थोडक्यात गाईडलाईन्स म्हणूया. त्याच्या माध्यमातून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. मुळामध्ये शिक्षकांमध्ये एक जर पाहिलं तर याचं कारण म्हणजे थोडंसं स्ट्रेसफुल होतं, कारण शिक्षकांची संख्या गेल्या 10-1 वर्षामध्ये अत्यंत रोडावलेली आहे. वेळेवर रिक्रुटमेंट न होणे आणि त्यामुळं कॉलेजेस असतील, त्याचप्रमाणे विद्यापीठचे कॅम्पस जरी आपण पाहिले, तर शिक्षकांची कमतरता ही सर्वात प्रकर्षानं जाणवत होती. आणि त्यामुळं जी मानसिकता होती की स्ट्रेसफुल होतं, की हे सगळं इम्प्लिमेंट करायचं, पण ह्युमन रिसोर्स पाहिजे त्यासाठी आणि त्या दृष्टीने त्यांची तयारी नव्हती. पण तरीसुद्धा सातत्यानं चर्चा केल्यामुळं मला असं वाटतं की ती जी धार होती, ती थोडी आपण कमी करू शकलो. विरोध म्हणणार नाही, विरोध नव्हताच. ॲक्सेप्टन्स बऱ्यापैकी आहे. पण ते करत असताना, हे इम्प्लिमेंट करत असताना जो सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे किंवा महत्त्वाचा जो घटक आहे, तो म्हणजे ह्युमन रिसोर्स आहे आणि त्याची कमतरता सातत्याने जाणवत होती. पण सातत्यानं केलं चर्चेच्या माध्यमातून विषय पुढे गेला. आजही म्हणावं तसं, कारण 150 ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये 3 वर्ष पूर्ण होत आहेत या डिग्रीला आणि आता 4थ्या वर्षाचे काही कॉलेजेस कदाचित 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामकडे जातील आणि पॅन महाराष्ट्र उरलेल्या ज्या अफिलिएटेड कॉलेजेस आहेत, जे ऑटोनॉमस नाही आहेत, त्यांच्यामध्ये माझ्या मते साधारणपणे पुढच्या वर्षी याची सुरुवात होईल. तर जेव्हा एखादी नवीन गोष्ट घडते तेव्हा सातत्य त्याच्यावर चर्चा, चर्वण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते कदाचित कुठेतरी त्या बाबतीत कमी पडलं असेल. त्यामुळे आजपर्यंत ज्या पद्धतीने ती पोहोचायला पाहिजे, ती अजून विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलेली नाही आहे. विशेषतः पालक वर्गामध्ये अजूनही त्या बाबतीत सुस्पष्ट असं चित्र त्यांच्यासमोर येत नाही. याचा आपल्या मुलांना काय फायदा होणार आहे, आपल्या पाल्यांना काय फायदा होणार आहे. तर मला असं वाटतं की चर्चेतून आणि सातत्याने केलेल्या संवादातून मला असं वाटतं की हे जास्तीत जास्त खालीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण विचारलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात कंपॅरेटिव्हली इतर स्टेटच्या जेव्हा मी विचार करतो इतर राज्यांचा, 10च्या स्केलवर जर आपण द्यायचं झालं तर साधारणपणे 6वा वगैरे नंबर, म्हणजे 6 मार्क आपल्याला मिळू शकतील. याचा अर्थ आपण पूर्णपणे सक्सेसफुल नाही, अजून त्रुटी आहेत त्याच्यामध्ये. सर, शिक्षण म्हटलं की त्यातून काहीतरी रोजगार निर्मिती व्हावी, काहीतरी उद्योग क्षेत्रात त्याला जाता यावं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा अशी अपेक्षा असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून त्याला जो काही सिलेबस मिळणार आहे, त्या सिलेबसच्या आधारे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत का? आणि त्याला काही स्वतःचे व्यवसाय करण्याच्या संधी निर्माण होणार आहेत का? त्या दृष्टीने यात काही भर घातला गेला आहे का? विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? निश्चितच चांगला प्रश्न आहे. मगाशी सुरुवातच जेव्हा आपण केली, NEPच्या संबंधात जी प्रस्तावना मी देत होतो, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच होता, की संकीर्ण पद्धतीचं शिक्षण प्रणाली आपण आत्तापर्यंत
ज्याच्यातून जात होतो म्हणूया आपण, ती संकीर्णता काढून देण्याच्या दृष्टीनं मोठा प्रयत्न ह्या NEPच्या माध्यमातून केला गेलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये बेसिकली कौशल्य विकास असेल किंवा ज्याला म्हणतो की एक्सपिरियन्शियल लर्निंग, ऑन जॉब ट्रेनिंग असेल, प्रत्यक्ष कार्यानुभव मिळणं किंवा येऊन संशोधनाच्या बाबतीत सुद्धा इतर संस्थांच्या मदतीनं समाजाचे प्रश्न किंवा जगताचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर संशोधन, अशा पद्धतीने ती रचना केली गेलेली आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जसं मी सुरुवातीला म्हटलं की 6 व्हर्टिकल्स आहेत, मेजर, मायनर आणि उरलेले 5, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉम्पोनंटचा, प्रत्येक व्हर्टिकलचा विचार केला गेला. ज्याच्यामध्ये कौशल्य विकासाचा आहे, भारतीय ज्ञान प्रणालीचा आहे, भाषेचा आहे, ऑन जॉब ट्रेनिंग किंवा कार्यानुभवाचा आहे, इंटर्नशिप, प्रत्यक्ष जाऊन तिथे काम करण्याचा अनुभव घेण्याचा, या सगळ्या गोष्टी साधारणपणे त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 वर्षाची डिग्री 4 वर्षाची केली गेलेली आहे. 4 वर्ष अर्थात हे पुन्हा एकदा सांगतो की कंपल्सरी नाही आहे. 4थं वर्ष हे ते विद्यार्थ्यावर सोडलेलं आहे. आणि त्याच्या मागची भूमिका असं आहे की जगामध्ये जर इतर देशांकडे जर आपण पाहिलं, तर त्यांची शिक्षण प्रणाली जी आहे ती 4 वर्षाच्या साधारणपणे त्यांची अ, पदवी अभ्यासक्रम जो आहे तो 4 वर्षाचा आहे. बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचं हे स्वप्न असतात की आपल्याला परदेशात जाऊन तिथल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं. पण नेहमी अडचण ठरायची की 3 वर्षानंतर तिकडे गेल्यानंतर त्याला एकाच्या ऐवजी 2 वर्ष 2 वर्ष द्यावे लागायचे. म्हणजे थोडक्यात 1 वर्षाच्या मास्टरच्या प्रोग्रामसाठी त्याला 2 वर्ष स्वतःची वेचावी लागायची. याचा परिणाम दोन प्रकारचा होता. एक तर जास्त प्रमाणात ज्याला असं म्हणतो की ज्याला आपण म्हणतो ना की आपल्या खिशाला परवडेल ते, तर खिशाला तो भुर्दंड होता आई-वडिलांच्या विशेषतः. आणि त्यामुळे डबल पैसे तिथे जायचे, जास्त खर्च व्हायचा. त्याचबरोबर भारताचं स्वतःचे जे हे ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायची. हा एक त्याच्या मागचा हे होता. आणि 4थ्या वर्षामध्ये बेसिकली संपूर्ण 4थ्या वर्षाची जर रचना बघितली, तर त्या रचनेमध्ये हेच आहे की 4थ्या वर्षानंतर तो डायरेक्ट मार्केटमध्ये जॉब रेडी पद्धतीनं जाईल. जॉब रेडी म्हणजे स्वतःचे जॉब निर्माण करण्याची कुवत त्याच्यामध्ये येईल, त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. कौशल्याचा विकास असेल, इंडस्ट्री किंवा यांचे जे रिसर्च प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांचे जे त्यांच्या जे समस्या आहेत त्याचा निराकरण करण्यासाठी इंडस्ट्रीला बरोबर घेऊन त्या समस्यांवर काम करणं, हा संशोधनाचा विषय असणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा विचार करून की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल, आणि रोजगार मिळत असताना सुद्धा तो स्वतः रोजगार निर्माण करणारा, म्हणजे कुठेतरी उद्योग जगतामध्ये स्वतःचे पाय रोवून छोटासा उद्योग सुरू करू शकेल, अशा पद्धतीची रचना, अशा पद्धतीचं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं हे 4थं वर्ष आहे. आणि त्यामुळे त्याच्यात इंटर्नशिप आहे आणि त्याच्यामध्ये संशोधन पण आहे. आणि मला असं वाटतं की जर चांगल्या पद्धतीनं जर ह्याची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी आपण केली, मला असं वाटतं की निश्चितच त्याचा मोठा फरक पडेल. सर, आता तुम्ही 4 इयर डिग्री प्रोग्रामचा उल्लेख केला. 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम पण आहे आणि 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम पण आहे. पण विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम करावा की 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम करावा, हा पुढचा त्यांचा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कुठे जावं, हे एक महत्त्वाचं त्यांना उत्तर मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आत्ता परिस्थिती अशी आहे की शासनाकडनं या 4 इयर डिग्री प्रोग्रामला अनुदान मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे या 4 इयर डिग्री प्रोग्रामचं जे शुल्क आहे, ते प्रमाणापेक्षा जास्त असेल. त्यामुळे तिथे विद्यार्थी मिळतील की नाही, अशी ही शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्या संस्थांकडनं ते अभ्यासक्रम सुरू केले जातील की नाही, याबद्दलही अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. तर यासाठी म्हणून काय करावं लागेल? शासन, संस्था, विद्यार्थी या सगळ्यांना समोर ठेवून तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. मी मगाशी जसं सांगितलं की 4थ्या वर्षाचं विशेष महत्त्व आहे.
पण हे करत असताना काही गोष्टींचा हाही विचार केलेला की ते सगळ्यांना करता येईल का? तर त्याचं उत्तर नाहीये. त्याला काही आपण ज्याला म्हणतो ना, की रायडर्स टाकले गेलेले. सी-जी-पी-ए त्याचं जे गुणांकन आहे, ते साधारणपणे 75% च्या आसपास 7.5 च्या वर ग्रेड प्रमाणे 7.5 सी-जी-पी-ए. पण टक्केवारीत काढायचं 75% पेक्षा जास्त गुणांकन जर त्याला बी-एससी त्या डिग्रीमध्ये बी-एससी असं नाही कुठल्याही डिग्रीमध्ये जेव्हा मिळेल, तरच तो 4थ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. सगळ्यांनाच ते नाहीये. दुसरी गोष्ट जी ही आहे, की बेसिकली हे कंपल्सरी आहे का? तर कंपल्सरी नाहीये. हा ज्या त्या विद्यार्थ्यांवर सोडलेले आहे, त्यांच्या पालकांवर सोडलेले आहे. पण मला जर विचाराल, की 4थ्या वर्षाच्या 4 वर्षाच्या डिग्रीचं प्रयोजन काय आणि त्याच्या मागची भूमिका काय? तर भूमिका हीच आहे, की 4 वर्षामध्ये बेसिकली 4थ्या वर्षामध्ये विशेषतः कौशल्याचा विकास, तो अनुभव, एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला असं म्हणतो, की कार्यानुभव, इंटर्नशिप किंवा संशोधन याच्या माध्यमातून तो 4थ्या वर्षानंतर पुढचं शिकणं पुढं आणखीन प्रोग्रेशन शिक्षणाच्या बाबतीत न करता त्या भांडवलावर आपल्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीनं समाजामध्ये स्वतःची एक प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या दृष्टीनं अपेक्षित शिक्षण त्या 4 वर्षात मिळणं की देणं हे अपेक्षित आहे. आणि ते घडेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण हे करत असताना पुन्हा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे, की पुन्हा त्याच पद्धतीचा जो संशोधन पूर्वी जे घडलं तसं न होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग जगताचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उद्योग जगत म्हणजे म्हणजे फक्त इंडस्ट्री म्हणजे त्यापुरता विचार न करता सोशल सायन्स मधल्या ऑर्गनायझेशन आहेत, एन-जी-ओज आहेत, अनेक कोऑपरेटिव्ह सहकारातून निर्माण झालेल्या अनेक संस्था आहेत आणि त्यांना अनेकविध प्रश्न भेडसावत असतात. त्या प्रश्नांची उकल करणारं असं संशोधन, तिथे जाऊन प्रत्यक्ष कार्यानुभव घेणं, ज्याला मी म्हणतो की मोठ्या प्रमाणात एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि त्यांना लागणारे स्किल्स किंवा त्यांची स्किल जी आहेत, जो कौशल्य विकासाच्या दृष्टीनं त्यांच्याकडे असलेली जी कौशल्य आहेत, त्यांचा विकास घडवण्याच्या दृष्टीनं अपस्किलिंग ज्याला म्हणतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला, तर ह्या सर्व समूहाला आपल्याला बरोबर घेऊन काम करावं लागेल. पूर्वीसारखं शिक्षण जगत हे वेगळं आणि उद्योग जगत वेगळं. त्यांच्यातली जी दरी आहे, ती जर मिटवायची असेल, दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळा जो प्रश्न असायचा, की डिग्री तर मिळाली, हातामध्ये त्याला ती डिग्री मिळालेली आहे, पण त्याला जॉब मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा मार्केटचं किंवा उद्योगजगताचं म्हणणं असं असायचं, की आम्हाला जे हवंय ते त्याच्याकडे नाहीये. तर त्यांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न या 4थ्या वर्षाच्या डिग्रीमधून आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय. पण पुन्हा एकदा याच्या मागची मी अंडरलाईन केलं पाहिजे, की उद्योग जगत जे आहे त्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, त्याचा समावेश करून घेणं हे तितकंच अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न सरकारच्या बाबतीतला जो होता, की बेसिकली अनुदानांचा प्रश्न आहे. जिथे साधारणपणे काही गाईडलाईन्स आता दिल्या गेलेल्या आहेत, की ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस ज्याला मान्यता आहे, तिथे ते शक्यतो सुरू करावेत, जेणेकरून जो मानधनाचा किंवा वर्कलोडचा, कार्यभाराचे जे विषय येतात, ते कमी प्रमाणात येतील. दुसरं, जर त्यांच्याकडे ती सुविधा नसेल, पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर त्यांच्याकडे नसेल, पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर नव्याने ते विद्यापीठाकडून घ्यावं. पण ते करत असताना त्याच्या मागची जी महत्त्वाची अपेक्षा गव्हर्नमेंटकडनं असते, की याला फंडिंग मिळेल का? अनुदान मिळेल का? तर मिळणार नाहीये. तर त्यामुळे संस्थांनी सुद्धा याचा विचार करून त्या पद्धतीनं कसं त्याचं फी स्ट्रक्चर ठेवावं, शुल्क काय ठेवावं, हा विचार आपल्याला त्या त्या संस्थांनी करायचा आहे वगैरे. आणि त्यामुळे ते करत असताना सुद्धा पुन्हा जर उद्योग समूह बरोबर असेल, तर कदाचित जो जो फायनान्शियल ज्याला आपण म्हणतो ना, की आपल्याला जे लागणारा फायनान्स आहे, तो फायनान्स सुद्धा या उद्योग जगताकडून कुठेतरी मिळू शकेल. जेव्हा त्यांच्या समस्यांचं निराकरण करायला आपण प्रयत्न करतोय, तर तेही त्याच्यामध्ये पार्टिसिपेटरी त्यांचा अप्रोच राहील
आणि त्याच्या प्रकारचं फंडिंग तेही देऊ शकतील. त्यामुळे मला असं वाटतं की थोडीशी मानसिकता बदलून जर ह्या सर्व गोष्टींचा जर आपण स्वीकार केला, तर मुलांच्या दृष्टीने ते जास्त चांगलं आहे. विशेषतः शिक्षक समूहाने तो केला पाहिजे. मानसिकता जी आहे ती त्या मानसिकतेतून बाहेर येऊन, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन, नवीन काहीतरी घडतंय आणि ते घडत असताना आपण नवीन पिढी घडवतोय, जी राष्ट्राला उपयोगी होऊ शकेल. अशा पद्धतीच्या वैचारिक भूमीतून जर आपण गेलो, तर मला असं वाटतं की दोघांच्या दृष्टीने विन विन सिच्युएशन आहे. सर, 4th इयर डिग्रीमध्ये रिसर्चला प्राधान्य दिले. रिसर्च डिग्री आपल्याला त्यातून घेता येऊ शकते. संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या सोडवता येतात आणि या समस्यांमधनं रोजगार निर्मिती होऊ शकते. पण गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की केंद्राकडनं म्हणा किंवा राज्याकडनं म्हणा, रिसर्चसाठी दिला जाणारा जो निधी आहे, तो खूप कमी होत चाललेला आहे. एन-ई-पीमध्ये रिसर्च फाउंडेशन ही संकल्पना मांडली गेली, परंतु त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अजूनही शिक्षण संस्थांना निधी देण्यासंदर्भातली कुठलीही तजवीज झालेली नाही. जर अशी परिस्थिती असेल, तर यापुढील काळात शिक्षण आणि संशोधन यांना पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही काय सुचवाल? मुळामध्ये NEP मध्ये किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जी संकल्पना मांडलेली, ज्याला नॅशनल रिसर्च फाउंडेशन असं म्हटलं आणि आत्ताच्या सध्याच्या काळात त्याचं जे नवीन नामकरण केलंय, अनुसंधान ANRF म्हणतात, अनुसंधान रिसर्च फाउंडेशन, नॅशनल रिसर्च फाउंडेशन असं त्याचं नाव आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली अपेक्षा आहे की इंडस्ट्री आणि मिनिस्ट्री किंवा सरकार यांनी एकत्रित काम करणं. अजूनपर्यंत लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नसेल कदाचित, पण त्याची सुरुवात झालेली आहे. कारण मी त्या दोन्ही साधारणपणे ANRFच्या आत्तापर्यंत ज्या 2 स्कीम मोठ्या प्रपोज केल्या, त्याच्या स्क्रुटिनी आणि सिलेक्शन कमिटीचा सदस्य होतो. पहिल्या वर्षामध्ये आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी आवडली, की इंडिव्हिज्युअल अप्रोच न ठेवता कन्सोर्शियमचा साधारणपणे अप्रोच आणणं. म्हणजे समूह म्हणून सगळ्या शिक्षण संस्था एकत्र येणं आणि त्यांनी एखाद्या विषयावर संशोधन करणं आणि ते करत असताना त्याच्यामध्ये एक ज्याला या सर्व क्षेत्रातला अनुभव आहे, IITs असतील किंवा आयसल सारख्या संस्था किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज काही ज्या नामांकित NIRF रँकिंग असेल किंवा QS रँकिंग असेल, टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये ज्यांनी वर्चस्व ठेवलेलं आहे आणि ज्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं, अशा संस्था या साधारणपणे त्या तिथे मेंटर म्हणून काम करतात आणि पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी, राज्यातली विविध विद्यापीठं किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ज्याला आपण की स्वायत्त महाविद्यालय असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन साधारणपणे संशोधन करावं. हा प्रकार साधारणपणे पहिल्यांदाच राबवला जातो. पहिल्या सायन्स किंवा शास्त्र आणि तंत्रज्ञानच्या बाबतीत जो पहिला प्रोजेक्ट दिला गेला किंवा रादर पहिलं अनाउन्समेंट केली गेली, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 10 ते 11 विद्यापीठांना, विद्यापीठ म्हणण्यापेक्षा संस्थांना मी म्हणेन, की ज्याच्यामध्ये काही IITs आहेत, काही इंडियन नॅशनल सायन्स जी बेंगलोरची संस्था आहे, ती असेल किंवा आणखीन काही IITs असतील, या मेंटॉर म्हणजे थोडक्यात मार्गदर्शक म्हणून त्या काम करतील आणि उरलेले त्यांच्याशी जे अलाइन केलेले लोक आहेत, ज्याच्यामध्ये स्वायत्त महाविद्यालय आहेत, काही विद्यापीठ आहेत, या सगळ्यांना मिळून साधारणपणे प्रत्येक जो ग्रुप आहे त्या ग्रुपला 100 कोटीचं अनुदान दिलं गेलेलं आहे. आजपर्यंत असं पाहायला मिळायचं की ह्युमॅनिटीज ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्याकडे फार दुर्लक्ष केले गेलेले होते. आर्किओलॉजी असेल, सोशल सायन्स असेल, पॉलिटिकल सायन्सेस असेल, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट त्यांना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन्स कडून जरूर मिळाले असतील. पण मोठ्या प्रमाणात जर कार्य करायचं असतं, जसं सायन्सला मोठ्या प्रमाणात काही कोटीमध्ये अनुदान मिळतं, तसं ह्या विषयांना कधी मिळालेलं नाही. तर ह्यामध्ये तोही विचार केला गेलेला. आता एक मागच्या आठवड्यामध्ये साधारणपणे 9 संस्थांना, 11 संस्थांना, रादर 11 ग्रुप्सना आपण म्हणूया, की 20 कोटीचं अनुदान दिले गेले आणि ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज आणि टेक्नॉलॉजी हे एकत्रित काम करतात. पण मोठा वाटा त्यातला जो आहे फंडिंगचा, 80% वाटा
हा ह्युमॅनिटीजला आणि 20% जो आहे तर टेक्नॉलॉजीचा ह्युमॅनिटीजमध्ये केला गेलेला उपयोग त्यासाठी लागणारी बेसिकली काही यंत्रणा जी असेल त्यासाठी दिल्या गेलेली आहे. तर मला असं वाटतं की हळूहळू गोष्टी घडताना दिसत आहेत. ज्या पद्धतीनं पूर्वी मिळत होते पैसे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, आता ग्रँट्स हा प्रकार त्यांच्याकडे राहिलेलाच नाही. ग्रँट त्यांनी सगळे कन्सॉलिडेट करून बेसिकली हे नॅशनल रिसर्च फाउंडेशन ज्याला आपण किंवा ANRF अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणून त्याच्यामध्ये तो आणलेला आहे आणि इंडस्ट्री सुद्धा मोठ्या प्रमाणात मध्ये पैसा घालते. मला असं वाटतं की गोष्टी घडायला थोडासा वेळ लागतो. अ, एक 2 आत्ता तरी बिट्स झालेले आहेत. 1 तारखेला येणाऱ्या 1 मेला तिसरी साधारणपणे ह्याची अनाउन्समेंट होईल आणि ज्याच्यामध्ये इव्हन प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस जी आहेत ती सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. तर मला असं वाटतं की अगदीच काही हे नाही आहे, चित्र भयावह वगैरे निश्चित नाही. हळूहळू पुढे जाते आणि ते करत असताना कन्सोर्शियम हा अप्रोच ठेवल्यामुळे कदाचित एक चांगली नामी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ आयडियाज, एकमेकांशी एक संबंध येणं, एकमेकांशी एकत्रित काम करणं, ही नवीन साधारणपणे समीकरणं किंवा नवीन गोष्टींना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ते माझ्याकडे जे चांगलं आहे ते तुमच्याशी मी एक्सचेंज करतो, तुमच्याकडे जे चांगलं आहे ते मी एक्सचेंज करतो आणि मग आपण वी ग्रो टुगेदर, आपण एकत्रित चांगले वाढूया अशा पद्धतीनं. फंडिंग ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचं कारण म्हणजे सुद्धा जे आपले संशोधनाचे विषय आहेत किंवा संशोधनाचे जे काही प्रोजेक्ट म्हणून आम्ही सबमिट करतो, बऱ्याच वेळा त्याच्यात दमच नसतो काहीतरी. आणि संशोधनासाठी संशोधन असं न होता समाजासाठी संशोधन, उद्योग जगतासाठी संशोधन, ही संकल्पना जर आपण पुढे घेऊन निघालो तर फंडिंगची मला नाही वाटत की कमतरता आहे. इंडस्ट्री सुद्धा पुढे यायला तयार आहे आणि मिनिस्ट्री पण पुढे यायला तयार आहे. त्यामुळे हळूहळू या गोष्टी घडतील असा मला ठाम विश्वास वाटतो. सर, तुमच्या बोलण्यामधनं साधारण जाणवतं की शिक्षण संस्था आणि उद्योग समूह यांनी एकत्रित मिळून काम करणं गरजेचं आहे. स्वायत्त महाविद्यालयांनी या दृष्टीने वेगवेगळ्या उद्योगांबरोबर करार करणं गरजेचं आहे आणि त्या करारातून त्यांना काय अपेक्षित आहे, तो अभ्यासक्रम डिझाइन करून तो विद्यार्थ्यांना देणं आणि त्यातून त्या मुलांना रोजगारापर्यंत घेऊन जाणं, अशी एक साखळी तयार करणं गरजेचं आहे. पण ही साखळी अद्याप तयार होऊ शकलेली नाही, असं अनेक वेळा दिसून येतं. त्याचबरोबर विद्यापीठातली जी अभ्यास मंडळं आहेत, त्या अभ्यास मंडळांकडनं सुद्धा असे काही सिलेबस तयार व्हावेत, की जे उद्योगांबरोबर बरोबर घेऊन ते तयार व्हावेत. अभ्यास मंडळांमध्येच उद्योजक असायला हवेत. त्या दृष्टीने अजून फुल फ्लेज कोणी गेलेलं नाही, त्यात तसा विचार झालेला दिसत नाही. या दृष्टीने जर विचार झाला, तर पुढच्या काळात रोजगार निर्मितीला अधिक चालना मिळेल, असं बोललं जातं. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सुचवाल आणि शासनाकडनं या दृष्टीने काही धोरणं, काही बदल आखले जात आहेत का? बरोबर. आपल्याकडे एक मानसिकता की सगळं जे काय आहे ते शासनाने करावं. त्या मानसिकतेतून सुद्धा बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. मी एका संस्थेमध्ये काम करतो. त्या संस्थेच्या प्रगतीसाठी जे काही करणं मला शक्य आहे ते मी केलं पाहिजे. आणि त्यामुळं ते कम्फर्ट झोनमधनं मी म्हणतो, की आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे. इंडस्ट्री मुळात तुमच्याकडे काय यावी? कारण आजपर्यंत असा प्रकार आहे, की इंडस्ट्रीला जे लागणार आहे ते त्याच्यावर आम्ही कामच करत नाही. आणि इंडस्ट्रीला काय लागतं हे आम्हाला माहितीच नाहीये. जे केव्हा आपल्याला माहिती होईल जेव्हा आम्ही इंडस्ट्रीकडे जाऊ किंवा उद्योग जगताशी जेव्हा चर्चा करू किंवा कुठेतरी ज्याला म्हणतो ना हस्तांदोलन करू, तेव्हा त्यांचे प्रश्न आम्हाला कळतील. आम्हाला त्या प्रश्नाला उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपलं ज्ञान हे बऱ्याच वेळा पुस्तकी राहिलेलं आहे आणि पुस्तकी ज्ञान जे आहे आणि बाहेर जे जगामध्ये ज्याला आपण म्हणतो, की ज्याची अपेक्षा आहे किंवा जे गरजेचं आहे, ते आपल्या या पुस्तकाशी तर आलेलं नाहीये. त्यामुळं मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात, की अभ्यास मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करिक्युलम डिझाइन किंवा ज्याला असं म्हणतो, की सिलेबसची निर्मिती करत असताना या सर्व लोकांचं एकत्रीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. इंडस्ट्रीला बरोबर घेणं गरजेचं आहे. आणि हे फक्त टिक मार्क ॲक्टिव्हिटी इव्हेंट केला अशा पद्धतीनं न होता, त्याची मानसिकता अशी असली पाहिजे, की तो माझा सहकारी आहे
आणि मित्रत्वाच्या नात्यानं त्याला त्या पद्धतीनं बोलवलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये एक संकल्पना UGCने जी आणली, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आणलं होतं. आता लोकांना असं वाटायला लागलं, की विशेषतः शिक्षक समूहाला असं वाटायला लागलं, की अरे ही भीती निर्माण झाली. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस मग माझ्या कुठेतरी नोकरीवर गदा येणार आहे की काय वगैरे. पण प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची संकल्पना आहे, की जो इंडस्ट्रीमध्ये ज्याने बऱ्याच वर्ष काम केलेलं आहे, अनुभव त्याला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. तो अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्याच्या दृष्टीने तो कॅम्पसवर आला पाहिजे आणि त्याचं पार्टिसिपेशन ज्याला ज्याला म्हणतो, की ती जी फूटप्रिंट जी आहे, ती वाढली पाहिजे कॅम्पसवर. जेणेकरून त्याचं जे काही त्यानं मोठ्या प्रमाणाचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवाचा उपयोग करून तशा पद्धतीनं इंडस्ट्रीला जे अपेक्षित आहे, ते सिलेबसमध्ये येणं, करिक्युलममध्ये येणं, हे अभ्यास मंडळांनी बघितलं पाहिजे. आणि ते करत असताना केवळ कुणाला तरी बरं वाटावं किंवा कोणाला तरी समावेश करावा या दृष्टीनं सिलेबस न करता, विद्यार्थ्याला जे आवश्यक आणि त्याचा समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये होते का नाही, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की म्हणून मी सातत्याने म्हणते मानसिकतेमध्ये बदल हा अत्यंत गरजेचा आहे आणि तो केव्हा येईल? जेव्हा तुम्ही आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून इतर समूहाबरोबर काम कराल. त्यामुळे आपल्यातल्या त्रुटी कळतील. त्यातल्या त्यांच्याकडच्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळतील आणि मग ती जेव्हा देवाण-घेवाण होईल, तेव्हा जे अपेक्षित यश आहे किंवा अपेक्षित गोष्टी आहेत त्या करिक्युलममध्ये येतील आणि त्या करिक्युलमच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थी घडवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकेल. आणि त्यामुळं कुठेतरी प्रत्येक वेळा की गव्हर्नमेंटनं काय केलं किंवा गव्हर्नमेंटनं याच्यासाठी काय केलं, गव्हर्नमेंट काय करणार आहे का? तसं नव्हतं. स्वायत्तता तुम्हाला दिलेली आहे. विद्यापीठं सुद्धा स्वायत्त आहेत. आता महाविद्यालय स्वायत्त होत आहेत. तर याला कोणी रोखलेलं नाही तुम्हाला. तर आपण सुद्धा कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं गव्हर्नमेंटने काही निश्चित गोष्टी केल्या आहे. इंटर्नशिपच्या बाबतीत विशेषतः इंडस्ट्रीला अवगत केलेलं आहे. की ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप ही कंपल्सरी केली असल्यामुळं तुम्ही त्या आपले दरवाजे त्यांना उखले करा वगैरे. तर असे काही GR काढले गेले, असे काही गाईडलाईन दिल्या गेलेल्या. पण प्रत्येक गोष्ट सरकार करेल आणि मग मायापर्यंत पोहोचल्यावर मी पुढे जाईन, असं न करता आपणही कुठेतरी हालचाल केली पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे. सर, NEP अंमलबजावणी सुरू झाली. अनेक महाविद्यालयांनी स्वायत्त व्हावं, क्लस्टर युनिव्हर्सिटी उभ्या राहाव्यात, अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं खाजगीकरण होतं आहे. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे. त्यात NEP आलेला आहे. त्यात प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे. NEP अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. गुणवत्ता टिकली तर विद्यार्थी पुढे जाऊ शकतो आणि गुणवत्ता ज्या संस्थेची आहे तिथे विद्यार्थी जाणार आहे. तर NEP अंमलबजावणीमध्ये प्राध्यापकांची भूमिका काय आहे? त्यांनी काय केलं पाहिजे? आणि संस्थाचालकही हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी या दृष्टीने सामोरं जाऊन काय करायला हवं? या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? मुळात मी म्हटलं ना, शैक्षणिक धोरण कशासाठी आणलं, तर या सर्व ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटींचं निराकरण करण्याच्या दृष्टीने नवीन धोरण आणलेलं आहे. आणि त्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर मुळामध्ये सातत्याने जी म्हणते, की आपली मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. मग ती संस्था चालकांची असेल, शिक्षकांची असेल, पालकांची असेल, विद्यार्थ्यांची असेल आणि इव्हन उद्योग जगताची सुद्धा असेल. मला असं वाटतं, की जोपर्यंत आपण एकमेकाशी चर्चा, संवाद या गोष्टी करत नाही, तोपर्यंत आपण एकत्र येणार नाहीये. आणि जोपर्यंत एकत्र येणार नाही, तोपर्यंत या समस्या सुटणं अवघड आहे. आपण एका बाजूला बघितलं, की प्रायव्हेटमध्ये मोठ्या प्रमाणात आपण असं म्हणतो, की बराचसा विद्यार्थी तिकडे जातोय वगैरे. याचा अर्थ आज चांगली गुणवत्तापूर्वक शिक्षण तिथे मिळतं असं नाहीये. तिथेही त्रुटी आहेत. तिथेही आपण बघतो की बऱ्याच वेळेला ज्या पद्धतीनं फी आकारल्या जातात त्या पद्धतीचं गुणवत्तापूर्वक शिक्षण तिथेही मिळत नाही. पण गुणवत्ता जर वाढवायची असेल तर मुळामध्ये मी म्हटलं की तुमचं जे करिक्युलम आहे तो करिक्युलमच्या डिझायनिंगपासून ते सिलेबस बनवण्यापासून प्रक्रिया सुरू होते. आणि ते करत असताना मगाशी जे घटक म्हटले त्या सगळ्या घटकांना जर बरोबर घेतलं
तर आपण पुढे जाऊ शकतो. पैशाची कमतरता निश्चित आहे, आपल्याला जाणवतं. शिक्षकांची कमतरता आहे. काही प्रमाणात गेले 10 वर्षात शिक्षक भरती नव्हती. पण काही सुरुवात होताना दिसतीये. कॉलेजेसमध्ये महाराष्ट्राच्या 5,000-5,500-6,000 शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू करतात. असं सातत्यानं सांगितलं जाते किंवा वाचलं तरी जाते. विद्यापीठाच्या कॅम्पसच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक ठिकाणी परवानग्या मिळाल्या आणि ती प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. मला असं वाटतं की काही शेवटी प्रत्येक जे क्षेत्र असतं त्याच्यामध्ये काही चढ असतात, काही उतार असतात. तर मला असं वाटतं की काही उतार आता आपण पार पडलेले आहे. आता चढणीकडच्या दृष्टीनं आपला प्रवास सुरू झालाय आणि सकारात्मक विचाराने किंवा त्या ह्यानं जर आपण ह्याच्याकडे पाहिलात, की मला असं वाटतं की ती आशा घेऊन आपण जर पुढे गेलो, तर निश्चितच चांगले विद्यार्थी घडतील आणि त्यासाठी सर्वजण आपण एकत्र येऊ. पण ती मानसिकता एकत्र येण्याची आहे, ती मात्र मजबूत असली पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके. सर धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये काय काय टप्पे आपण राबवले, यापुढच्या काळात काय करावं लागणार आहे, 4थं वर्ष जे डिग्रीचं सुरू झालेलं आहे ते राबवताना काय अडचणी येणार आहेत, त्यासाठी प्राध्यापक संस्थाचालकांनी कुठली मानसिकता घेऊन समोर गेलं पाहिजे. त्याचबरोबर सर्व शासनाकडे डोळे लावून पाहावं अशी अपेक्षा कुणीही धरू नये. शासन सगळं काही देणार नाही. स्वतःही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. संशोधनाच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाचे बदल घडत आहेत. त्याचबरोबर शासनाकडनं वेगवेगळ्या पद्धतीने प्राध्यापक भरतीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चांगली होईल. उद्योग हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो सुद्धा यामध्ये यायला इच्छुक आहे. अशा सर्व गोष्टींबाबत तुम्ही सविस्तर मांडणी केली. तुम्ही टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आलात. आपले खूप खूप धन्यवाद. 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 टॉप न्यूजमध्ये आपण आलात. यापुढील काळातही वेगवेगळ्या चर्चांमध्ये आपण सहभागी होऊयात. टॉप न्यूज पाहत रहा आणि आपली बातमी, आपला महाराष्ट्र यामध्ये कायम रहा. धन्यवाद. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.